नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि त्यांच्यासाठी सध्याची ही लाख मोलाची अपडेट। जी अपडेट आपण सर्वांनी थंबनेल मध्ये पाहितली व जी अपडेट आपण सर्वांनी टायटल मध्ये वाचली, ज्या अपडेट अनुसार आता या 3 कारणांमुळे देशांतर्गत बाजारामध्ये लवकरच सोयाबीनचा बाजारभाव हा 100% होऊ शकतो 5,500 पार। होय मित्रांनो, सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट व सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज। ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता या 3 कारणांमुळे लवकरच देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा 100% होऊ शकतो 5,500 पार। पण इथं प्रश्न उद्भवलाय की अखेर अशी कोणती ती 3 कारणं की ज्या 3 कारणामुळे लवकरच देशात सोयाबीनचा बाजारभाव हा 100% होऊ शकतो 5,500 पार। जर आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना सुद्धा ही 3 कारणं जाणून घ्यायची असतील आणि कधीपर्यंत सोयाबीनचा भाव 5,500 होऊ शकतो हे जर जाणून घ्यायचं असेल, तर मला वाटते याच्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओस लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी केलं नसेल चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब, तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्याच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि त्याच्यासाठी सध्याची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता व ब्रेकिंग न्यूज, ज्याच्या अनुसार आता या 3 कारणांमुळे देशांतर्गत बाजारामध्ये लवकरच सोयाबीनचा बाजारभाव हा 100% होऊ शकतो 5,500 पार। पण इथं प्रश्न उद्भवलाय की अशी कोणती ती 3 कारणं की ज्या 3 कारणांमुळे देशात सोयाबीनचा भाव हा लवकरच होऊ शकतो 5,500 पार। आणि खरंच जर या 3 कारणांमुळे देशात सोयाबीनचा भाव 5,500 होणार असेल तर यासाठी आपल्याला आणखीन किती वाट पाहावी लागू शकते? चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात उत्तर, की अशी कोणती ती 3 कारणं की ज्यामुळे सोयाबीनचा भाव होऊ शकतो 5,500 पार आणि सोयाबीनचा भाव 5,500 होणार असेल तर यासाठी किती वाट पाहावी लागू शकते। तर चला मित्रांनो, प्रथम तुम्हाला हे समजावून सांगतो की ही 3 कारणं कोणती आहेत की ज्याच्यामुळे देशात सोयाबीनचा भाव हा 100% होऊ शकतो 5,500 पार। तर ही 3 कारणं जी आहेत ती आता खालीलप्रमाणे आपण समजून घेऊया। यामधलं कारण नंबर 1 म्हणजे पहिलं कारण, यंदाच्या वर्षी घटलेलं सोयाबीनचं उत्पादन। मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती असेल की यंदाच्या वर्षी देशातील सोयाबीनची जी असणारी लागवड आहे ती तब्बल 4% घटली होती। पण याही पेक्षा मोठा तडाखा केव्हा बसला, जेव्हा आपलं सोयाबीनचं पीक हे परिपक्व होण्याच्या अवस्थेत आलं होतं। त्यावेळी आपण सर्वांनी बघितलं की खूप जोरदार पाऊस झाला, कुठे कुठे तर अतिवृष्टी झाली आणि याच्यामुळं सोयाबीनची जी प्रोडक्टिव्हिटी म्हणतो म्हणजे उत्पादकता यावरती याचा खूप प्रतिकूल परिणाम झाला। आणि याच्यामुळे झालं काय मित्रांनो, की अगोदरच सोयाबीनची पेरणी कमी, त्या सोयाबीनची उत्पादकता घटली आणि याच्यामुळं अखेर या ठिकाणी सोयाबीनचं जे उत्पादनाचा अंदाज आहे तो सध्या 25 ते 30% घटण्याची शक्यता वर्तविल्या जात आहे। जर असं घडलं तर याचा अर्थ समजून घ्या की भविष्यात सोयाबीनची मागणी आणि सोयाबीनचा पुरवठा याच्यात खूप मोठा गॅप निर्माण होणार आणि यामुळे 100% सोयाबीनचा भाव हा 5,500 होणार म्हणजे होणार। त्याच्यानंतर दुसरं जर कारण आपण या ठिकाणी बघितलं तर लक्षात घ्या, वाढत जाणारी सोयाबीनची मागणी। मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की भारतातून बाहेरील देशांमध्ये सोयाबीनची मागणी खूप जास्त आहे, कारण भारताचं सोयाबीन हे नॉन जीएम आहे।
आणि याच्यामुळं काय आहे की एकतर भारतात यंदा फक्त 70 लाख टन सोयाबीन निर्माण होऊ शकते, तेवढी तर भारतालाच लागते. मग भारत स्वतःला वापरणार काय, विकणार काय, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. मग अशा परिस्थितीत दोन्हीही गोष्टी जेव्हा मॅनेज कराव्या लागतील तेव्हा मागणी आणि पुरवठ्यात गॅप येणार. आणि मागणी आणि पुरवठ्यातील हा जो गॅप आहे, हा गॅप 100% सोयाबीनला 5,500 पोहोचवल्याशिवाय राहणार नाही. कारण सोयाबीनची मागणी अत्यंत जास्त या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि सोयाबीनची मागणी ही भविष्यात आपल्याला वाढत जाताना दिसणार आहे. हे एक मुख्य कारण आहे की ज्यामुळे सोयाबीनचा बाजारभाव हा 100% भविष्यात 5,500 झाल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर तिसरं जे कारण आहे मित्रांनो, तर ते लक्षात घ्या, सरकारची धुवाधार सोयाबीन खरेदी. लक्षात घ्या, यंदाच्या वर्षी अगोदरच सोयाबीनचं उत्पादन कमी, त्यानंतर उत्पादकतेचा प्रश्न आला, क्वालिटीचा इश्यू आला. पण त्यातही काय केलं, मध्य प्रदेश सरकारनं भावांतर योजना लागू केली आणि ही भावांतर योजना लागू केल्यामुळे जवळपास जे सोयाबीन आहे ते कुणाकडे चालले, सरकारकडे चालले. दुसरी महत्त्वाची गोष्ट, महाराष्ट्र, राजस्थान व इतर राज्यांमध्ये हमी भावाने सोयाबीनची खरेदी सुरू आहे. याच्यामुळे इथं काय होत आहे की व्यापारी आणि ऑइल मिल यांना पाहिजे तेवढं आणि पाहिजे त्या प्रमाणात सोयाबीन मिळत नाही. सध्याच्या कंडिशनला सरकार, ऑइल मिल आणि व्यापारी यांच्यामध्ये सोयाबीन खरेदीसाठी खूप मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे आणि ही स्पर्धा इथून पुढे वाढत जाणार आहे, असं जाणकारांचं इथं मत आहे. शिवाय मागच्या वर्षीचा सोयाबीनचा शिल्लक साठा नसल्यामुळं व्यापारी आणि ऑइल मिलवाले मोठ्या प्रमाणात सोयाबीनच्या खरेदीसाठी आग्रही आहेत. याच्यामुळे सोयाबीनची मागणी आणि सोयाबीनचा पुरवठा यात मोठा गॅप भविष्यात निर्माण होणार आणि हा गॅप सोयाबीनला 5,500ची लेवल लवकरच पोहोचवण्यासाठी मदत करणार. तर लक्षात घ्या, या 3 महत्त्वाच्या कारणांमुळे सोयाबीनचा बाजारभाव हा लवकरच 100% होणार आहे 5,500 पार. पण इथं प्रश्न उद्भवतो की मग जर सोयाबीनचा भाव हा 5,500 होणार असेलच तर याच्यासाठी आपल्याला आणखीन किती वाट पाहावी लागू शकते? चला, या महत्त्वाच्या प्रश्नाचं आता जाता जाता तुम्हाला उत्तर देऊन टाकतो. तर लक्षात घ्या मित्रांनो, आपण सर्वांनी जर बघितलं तर ही संपूर्ण प्रोसेस आता सुरू आहे. सध्या भाव 4,400 ते 4,800च्या दरम्यान निरंतर सोयाबीनच्या दरात तेजी राहणार, परंतु आपल्याला सोयाबीनचा भाव हा 5,500 होण्यासाठी 31 मार्चपर्यंतची वाट बघावी लागू शकते. म्हणजे सोयाबीनचा भाव 5,500 100% होणार आहे, पण त्यासाठी मार्च महिन्याची वाट आपणास बघावी लागू शकते. मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य जो सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्याचा विक्रीचा विचार आहे. विक्री करण्याचा विचार असेल, रिस्क अजिबात घ्यायची नसेल तर तुम्ही जोखमीविना हमी भावावरती सरकारला सोयाबीन विक्री करून टाका. जर तुम्हाला खुल्या बाजारात सोयाबीन विकायचे, तात्काळ विकायचं, तर 15 जानेवारीपर्यंत वाट बघा. 15 जानेवारीनंतर सोयाबीन पासर गेले की तिथं आपण आपल्या गरजेनुसार सोयाबीनची विक्री करू शकतात. पण जो सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव मे जूनपर्यंत थांबू शकतो, त्यांनी जर थांबलं तर 6,000चा भाव त्यास हमखास या ठिकाणी प्राप्त होऊ शकतो. यामुळे घाई गडबड न करता शांत डोक्यानं, शांत चित्तानं विचार करून करा सोयाबीनची विक्री. कारण या 3 कारणामुळे सोयाबीन हा 100% लवकरच होणार आहे 5,500 पार. भविष्यात सोयाबीनचा भाव हा देशातील बाजारात आता कशा पद्धतीने या ठिकाणी राहणार, याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती जर आपल्या सर्वांना मनापासून आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओस शेअर करा. आतापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो आता इथंच सतत. तर शेतकरी मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील. तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड मनापासून व्यक्त करतो. खूप खूप आभार.